आपण बऱ्याच वेळा बरोबर असून सुद्धा समोरची व्यक्ती आपल्याला चुकीचं ठरवत असते. आपल्या बोलण्याला काहीच किंमत नसते. आपल्या कामाची किंमत नाही आणि आपल्या असण्याला सुद्धा दुर्लक्षित केलं जातं. आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. वेळोवेळी नातं टिकवण्यासाठी कमीपणाही घेत असतो. पण त्याच्या बदल्यात नेहमी टोमणे भेटत असतात किंवा आपल्याला बघून न बघितल्यासारखे केले जाते. बघा, सगळ्यात जास्त त्रास तर तेव्हा होतो जेव्हा आपल्याला माहिती असते की चुकी तर माझी नाही आहे, पण तरीही लोक आपली इज्जत करत नाहीत. पण इथेच आयुष्य एक मोठा प्रश्न विचारत असते की का नेहमी स्वतःला सिद्ध करणे गरजेचेच आहे का? का प्रत्येक व्यक्तीच्या मागे पळणे बरोबर आहे, जे तुमची किंमतच नाही समजत? बघा, ज्यावेळी कोणी तुमची किंमत नाही समजत, तर अशा वेळी आहे ना, स्वतःलाच नाही बदलायचं तर स्वतःचा रस्ताही बदलून टाकायचा. बघा, इज्जत ही आहे ना मागून नाही मिळत, ती आहे ना बनवावी लागत असते. आपण काय करतो, कोणी आपला थोडासा अपमान केला की आपण त्याला लगेचच उलट उत्तर देऊन बसतो. तर ही आहे ना फक्त मूर्ख लोकांची निशाणी आहे. जे हुशार लोक असतात ना किंवा जे बुद्धिमान लोक असतात, हे असे करत नाहीत. स्वतःला एवढे सक्षम बनवायचे की ते लोक जे आपल्याला सोडून देतात ते एक दिवस नक्कीच आपल्यासमोर मान खाली घालायला मजबूर होणार आहेत. बघा, ज्यावेळी तुम्हाला कोणी इग्नोर करते, खालीपणा दाखवते, तुमचे मन दुखावते, तर आजच्या व्हिडिओमध्ये असे आपण 10 मुद्दे पाहणार आहोत ज्याने तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून जाणार आहे. हे उपाय असे आहेत की तुम्हाला कोणाशी वादविवाद करण्याची बिलकुलही गरज पडणार नाही किंवा कोणाचे मागेही पळण्याची गरज लागणार नाही. बघा, या उपायांनी तुमची व्हॅल्यू हळूहळू एवढी वाढेल की जे लोक तुम्हाला इग्नोर करतात किंवा नजरअंदाज करतात तेच उद्या तुमच्यासोबत उभे राहायला गर्व समजणार आहेत. लक्षात ठेवा, हा बदल काही एका रात्रीत होणारा नाही. आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कारण लास्टला मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमची किंमत 100% वाढवणार आहे. विश्वास ठेवा, तोच एक शेवटचा पॉईंट ठरवेल की लोक तुम्हाला नजरअंदाज करणार नाहीत आणि तुम्हाला गमवायलाही ते घाबरणार आहेत. नंबर 1, बघा, जी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाऊ इच्छिते तिला 100% जाऊ द्या. मग ती मैत्रीण असो, मित्र असो किंवा आयुष्याचा जोडीदार असो किंवा नातलग असो किंवा अन्य कोणी असो. त्याने जर तुमच्यापासून लांब जाण्याचा निर्णयच घेतलाय तर त्याला अडवण्याची बिलकुलही गरज नाही आहे. मग ती समोरची व्यक्ती आपल्या विरोधात बोलू किंवा आपल्याला खालीपणा दाखवू. मग त्यावेळी सगळ्यात जास्त तर कशात समजदारी असेल तर आपण शांत राहण्यात आणि त्या समोरच्या व्यक्तीला जिथे जायचं आहे तिथे जाऊ देण्यात एक समजदारी आहे. बघा, जी व्यक्ती वाईट वेळेत साथ देत नाही, जी व्यक्ती संकटाच्या वेळी आपल्याला सहारा देत नाही, त्याला लगेच सोडून देणेच योग्य आहे. जर एखादी व्यक्ती आपल्या पडत्या काळात आपल्याला समजून घेण्याऐवजी आपल्याला जज करत असते, आपल्याला सोडून देते, मग अशा व्यक्तींच्या मागे का जायचे आपण? तिच्या जाण्याने स्वतःला कमजोर नाही समजायचे. अशा वेळी आपले मन आतून तुटते, आपण एकटेपणाशी लढत असतो, पण तरीही अशा वेळी आपला आत्मसन्मान सगळ्यात अगोदर वरती ठेवायचा. जर समोरचा आपल्या भावनांची किंमतच नाही करत, मग अशांच्या मागे पळण्यात काहीच अर्थ नाही आहे ना. कधी कधी लोकांना जाऊन देण्यातच एक प्रकारचे आपली जीत असते. अशा व्यक्तींना सांगत बसू नका की मला तुझ्या जाण्याने किती वेदना होत आहेत. उलट अशांना हे दाखवून द्या की तुमच्या जाण्याने मला काहीच फरक पडत नाही आहे. खरं तर समोरची व्यक्ती जर खरंच आपली असती तर ती आपली किंमत समजू शकली असती. बघा, एखाद्याला विसरणे, तिला डोक्यातून काढून टाकणे या गोष्टी सोप्या नसतात. स्वतःला त्या व्यक्तीपासून लांब ठेवणे ह्या गोष्टी त्रास देतात, कारण आपण त्या व्यक्तीला मनापासून जीव लावलेला असतो. पण तिला त्याची काहीच किंमत नसेल तर अशांना नजरेतून काढून फेकून द्या. जेव्हा आपण एखाद्याला मोकळे करतो, मग अशा वेळी शांतपणे, ना कोणता कालवा ना कोणता दिखावा, बघा त्यावेळी आपण एक अशी ताकद मिळवतो ज्याने आपण आतून स्ट्रॉंग होत असतो. आणि हळूहळू आपल्याला हे जाणवायला लागते की हो, मी योग्य निर्णय घेतलाय. तुम्हाला आत्ता वाटेल मी एकटी पडेल, पण हाच एकटेपणा तुम्हाला पुढच्या स्टेपसाठी तयार करतोय. बघा, जोपर्यंत आपण स्वतःसोबत एकटे बसायला नाही शिकत तोपर्यंत आपण स्वतःला समजूही नाही शकत. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला समजायला लागसाल तेव्हा तुम्ही पुढचा पॉईंट फॉलो करणार आहात. नंबर 2, त्या व्यक्तीशी परत भेटा जी नेहमी तुमच्यासोबत असायची. बघा, ज्यावेळी आपण एखाद्याशी खूप जुळतो त्यावेळी हळूहळू आपण स्वतःपासून लांब जातो. आपण आपला आनंद, आपली वेळ, आपली ओळख ही पूर्ण समोरच्या व्यक्तीला देऊन बसतो. आणि ज्यावेळी तीच व्यक्ती निघून जाते त्यावेळी आपल्याला वाटते जसं सगळं काही संपून गेलेलं आहे.
पण खरं तर ह्या नात्यात फक्त फक्त तुम्ही इमानदार होता. त्या पुढच्या व्यक्तीला काहीच घेणं देणं नव्हतं. ती फक्त तुमचा टाईमपास म्हणून वापर करत असते. तुमच्या इमोशन्सची ती खेळत असते. बघा, कोणाला तरी आपण आहे ना विनाकारण टाईम देत असतो. आपल्याला स्वतःला विसरून आपण इतरांना किंमत देत असतो. त्यामुळे आता वेळ आहे स्वतःकडे बघण्याची, स्वतःकडे वळण्याची, स्वतःकडे लक्ष देण्याची. जो टाईम, जे इमोशन्स तुम्ही कोणाला तरी देत होतात, आता तेच तुम्ही स्वतःला द्या. स्वतःशी दोस्ती करा, स्वतःला समजा, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. बघा, माणसाचा स्वभाव बदलणे सोपे नाही आहे आणि वेळोवेळी एखाद्याकडून अपेक्षा ठेवायची आणि स्वतःला दुखवायची यापेक्षा स्वतःलाच बदला. एकटेपणा स्वीकारा म्हणजे एकटेपणा म्हणजे काही शिक्षा नाही आहे. आपण काय करतो, एकटं राहायचं म्हणजे थोडंसं डिप्रेशनमध्ये गेल्यागतच करतो, पण अजिबात नाही. ही ते आहे ना, आपण स्वतःला ओळखायची वेळ असते. जसे की चंद्रतारे, डोंगर एकटे राहूनही महान आहेत, तसेच तुम्ही पण एकटे राहून स्ट्रॉंग बनू शकताय. नंबर 3, आपली हरवलेली किंमत माघारी मिळवण्यासाठी आपल्या मनाला शांत करायला शिका. जेव्हा कोणी तुमची किंमत नाही करत, आपल्याला इग्नोर करतात, तेव्हा मनात राग येतो. बघा, उदाहरणार्थ आपण एखाद्या पाहुण्यांच्या घरी जातो, पण तो त्याच्याच नादात असतो. म्हणजेच काय, तर आपल्याला जाण्या न जाण्याने त्याला काहीच फरक पडत नाही. मग अशा वेळी तुम्हाला राग येईल ना, पण मला नाही येत. कारण ज्यावेळी आपल्याला राग येतो, आपण त्यावर रिॲक्ट होतो, त्यावेळी आपली किंमत कमी होते. कारण ज्या व्यक्तीला आपली कदरच नाही आणि आपण त्याच व्यक्तीसाठी आपली शांती तोडतो, त्यावेळी आपण आपली मानसिक ताकद खराब करून टाकत असतो किंवा आपली मानसिक ताकद आपण त्याला देत असतो. शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही आहे, तर सगळ्यात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकतो, तेव्हा कोणी पण आपल्याला छोटे ठरवू शकणार नाही आहे. बघा, जेव्हा लोक बघतात की आपण बदला नाही घेतला, तर स्वतःला बेहतर बनवलं आहे, तेव्हा त्यांना जाणीव होते की चुकी आपल्या किमतीत नाही, तर त्यांच्या विचारांची होती. नंबर 4, अशा गोष्टी मिळवा की समाजाने त्याचा विचारही केलेला नसेल. जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देते, इन्सल्ट करते किंवा तुम्हाला दुखावते, तेव्हा आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो? आपण त्या दुःखात तुटून जातो. पण खरं तर दुःखात हरवून जायचं नाही, तर त्याला हत्यार बनवायचं असते. हीच ती वेळ असते ज्यात तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा बदलायची असते. स्वतःला एवढे बिझी करा, स्वतःकडे एवढे लक्ष द्या की कोणाची टोमणे, कोणाची आपल्याशी न बोलणे, कोणाचा आपल्या आयुष्यात नसणे, हे अनुभवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळच नसला पाहिजे नाही. कारण जेव्हा आपण एखाद्या कामात स्वतःला व्यस्त करतो, तेव्हा समाज आपोआप आपल्याकडे लक्ष द्यायला मजबूर होतो. जेव्हा वेळ वाईट असते, तेव्हा रडायचं नाही, तर कामात कुशलता दाखवायची गरज असते. जर तुम्हाला गेलेली इज्जत परत मिळवायची असेल, तर तिला शब्दांनी नाही, तर परिणामांनी मिळवावं. बघा, दुनिया अशाच लोकांचं ऐकते की जे काहीतरी करून दाखवतात. पण लक्षात ठेवा, जसे तुम्ही उंचीवर जासाल, लोक तुम्हाला खाली पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत. नंबर 5, स्वतःसाठी सीमा ठरवा, म्हणजेच लोक तुम्हाला हलक्यात नाही घेणार. बघा, नेहमीप्रमाणे लोक आपली किंमत यामुळेही नाही समजत की कारण आपण त्यांना आपली सीमा दाखवलेलीच नसते. आपण सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण आपला वेळ आणि आपला आत्मसन्मान वाटून टाकतो. पण मग विचार करायला वेळ भाग पडत असते. एवढं करून पण लोक मला हलक्यात का घेत असतात? जी व्यक्ती आपली कदर करत नाही, तर तिला वेळोवेळी टाईम देणे यात कोणता मोठेपणा नाही आहे. त्यामुळे एक सीमा ठरवा की कोणाला आपल्या आयुष्यात किती किंमत द्यायची. जी व्यक्ती वेळोवेळी तुमच्या भावनांशी खेळते, तिला ब्लॉक करणे चुकीचं नाही, तर स्वतःची सुरक्षा आहे. जी व्यक्ती फक्त तिला गरज पडल्यावरच तुमच्याकडे येते, तर अशांनाही नाही म्हणायला शिकायचं आहे आपल्याला. आणि जे तुम्हाला वेळोवेळी वेदना देतात, त्यांच्याशी केव्हाही न बोललेलंच बरं. जेव्हा आपण आपल्या सीमा ठरवतो, तेव्हा आपण समाजाला एक स्वच्छ संदेश देत असतो की आता मला हलक्यात घेणे बंद करा, आणि इथेच आपली खरी किंमत वाढते. नंबर 6, ज्याने तुमची किंमत नाही ओळखली, त्याला परत आयुष्यात जागा देऊ नका. जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सगळ्यात कमजोर वेळेत सोडून देते, अशांनाही परत दारात उभा करू नका. बघा, कोणाच्या सफलतेवर आश्चर्य नाही करायचं, कारण विनाकारण कोणाच्याही घरात लक्ष्मी नांदत नाही. तुम्ही जे काही मिळवले हे नशिबाने नाही, तर संघर्ष, मेहनत करून मिळवलेलं असते. तुम्ही त्या वेदना सहन केलेल्या असतात, ज्या दुसऱ्यांनी बघितलेल्या पण नसतात. बघा, आपण स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले, जिथे लोक तुम्हाला तुटून गेलेले बघायला इच्छित होते.
आणि आज तुम्ही अशा एखाद्या पॉईंटवर येऊन उभा आहात, मग आता तेच लोक तुमच्या पुढे मागे करायला लागतात, ज्यांनी कधीच तुमची कदर केलेली नसते. बघा, आपल्या वाईट वेळेत आहे ना, आपल्या घरचीसुद्धा काही काही वेळा साथ सोडत असतात. आपल्याकडे ज्यावेळेस पैसे नसतात ना, त्यावेळेस घरचीसुद्धा किंमत देत नाहीत आपल्याला. आपण विचार करतो, समोरचा आता बदलला असेल, आता तरी सगळं व्यवस्थित होईल. पण ती व्यक्ती बदलणाऱ्यातली थोडीच आहे. जर अशी एखादी व्यक्ती परत आयुष्यात आली, तर फक्त एक स्माईल द्या आणि तिला तिची पहिली जागा देऊ नका. कोणाला त्याची लायकी दाखवण्यासाठी आपण वाईट होण्याची गरज नसते. फक्त अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यातून लांब ठेवा. कारण लक्षात ठेवा, इज्जत परत मिळवणे खूप कठीण असते. पण त्या इज्जतीला परत कोणाच्या तरी हातात देणे किंवा हातात सोपवणे ही आपली सर्वात मोठी चुकी ठरू शकते. नंबर 7. स्वतःला अशा लोकांच्या संगतीत ठेवा, जे तुमची किंमत ओळखतात. जेव्हा कोणी तुमची किंमत नाही ओळखत, तर त्याचे सगळ्यात मोठे कारण तुमची कामयाबी नसते, तर ती तुमची संगत असते. आपण ज्याच्या संगतीत सर्वात जास्त टाईम घालवतो, मग आपले विचार, आपला आत्मविश्वास आणि आपली ओळख ही त्याच ठिकाणी बनत असते, जिथे आपण रोज स्वतःला ठेवतो. आणि अशांच्या संगतीत आपण रोज राहतो. त्यामुळे हे लक्षात घ्या, की तुम्ही कोणत्या लोकांच्या संगतीत रोज वावरताय. मग अशी लोक तुमचे बोलणे शांततेत ऐकत असतात, किंवा तुमच्यासोबत अशी लोकं आहेत का, की तुम्हाला ते पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात का? किंवा तुमच्यासोबत अशी लोकं आहेत का, की ती तुम्हाला चार माणसांच्यात तुमचा मजाक उडवतात, तुमचा तमाशा करतात. बघा, आपल्याला चार माणसांमध्ये खालीपणा दाखवतात. बघा, ज्या व्यक्तीपाशी स्वतःची अक्कल नसते, त्याच्यासाठी कोणतेच ज्ञान बेकारच आहे. जर तुमच्या आजूबाजूला अशी लोकं आहेत, जे स्वतः पुढे जायला त्यांना नको वाटते, जी लोकं दुसऱ्यांच्या प्रगतीवरही जळतात आणि ज्यांना आपली कदरच नाही आहे, मग तुम्ही किती पण चांगलेपणा, पण तिथे आपली प्रगती नक्कीच थांबणार आहे. अशा संगतीत राहून आपला आत्मसन्मान वाचवणे हे मुश्किलच आहे. त्यामुळे जर कोणी तुमची किंमत नाही करत, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, आपली संगतच बदलून टाका. अशा लोकांच्या सोबत टाईम घालवा, जे तुमची सफलता बघून खुश होतील. बऱ्याच वेळा आयुष्यात पुढे जाण्यासाठी वर्तुळाला छोटे करावे लागते. म्हणजेच काय, आयुष्यात लोक कमी ठेवा, पण चांगले आणि योग्यच ठेवा. कधी कधी एकटं राहणं चुकीच्या लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा 10 पटीने नाही, लाखो पटीने चांगले असते. निसर्गाला आपला साथी बनवा, पुस्तकांना आपला दोस्त बनवा आणि एकांतात स्वतःशी बोलायला शिका. जेव्हा आपण स्वतःबरोबर सन्मान आणि शांतीत राहायला शिकतो, तेव्हा आयुष्य हळूहळू आपल्याला अशा लोकांच्या संगतीत आणते, जी लोक खरंच तुमची कदर करतात. लक्षात ठेवा, संगत जेव्हा बदलते, तेव्हा विचार बदलतात आणि विचार बदलतात, तेव्हा तुमची पूर्ण जिंदगीच बदलून जाते. आता तुम्ही ज्या लोकांच्या संगतीत आहात, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, की ही लोक तुम्हाला पुढे जाण्यात मदत करताहेत का? का हे मला पॉझिटिव्ह करताहेत का? तर जर उत्तर तुमचं हो असेल, तर नक्कीच तुम्ही त्यांना आयुष्यामध्ये ठेवू शकताय. आणि उत्तर जर नो असेल, म्हणजे ही लोकं तुम्हाला पॉझिटिव्ह करण्याऐवजी निगेटिव्ह करत आहेत, तर अशा लोकांची संगत बदलण्याची वेळ आता आलेली आहे. नंबर 8. लोक काय म्हणतील या विचारातून बाहेर पडा. आपण बऱ्याच वेळा आयुष्य जगताना लोक काय म्हणतील या विचारात जगत असतो. आपल्याला समाजात बरेचसे लोक स्वतःच्या आनंदासाठी नाही, तर दुसऱ्यांच्या विचारांवर जगत असतात. आपल्याला जे करायचे असते ते आपण कधी करतच नाही, कारण नातलग, शेजारी, मित्रमंडळी यांची भीती आपल्या मनात कायम असते. अरे, मी जर असे केले तर ही काय विचार करेल? अरे, मी जर अशी कपडे घातले तर ही काय विचार करेल? अरे, मी जर मेकअप केला तर ही काय विचार करेल? अरे, ह्यांच्या विचारांवर का जगताय? कोण आहेत ही लोकं, ज्यांचा विचार करून आपण एवढं जगतोय? आपण काय करतो, आपण आपल्या निर्णयांपेक्षा लोकांच्या विचारांना घाबरत असतो. आपल्या स्वप्नांना यासाठी मारत असतो, की कोणी आपल्यावर बोट नको उचलायला. का तर आहे ना, की कोणी काय बोलल हे सांगताच येत नाही. पण एक वेळ थांबून स्वतःला विचारा, खरंच लोकांची राय आपल्या आयुष्यात एवढी महत्त्वाची आहे का? जी लोक आपल्या संघर्षाच्या काळात आपल्यासोबत नव्हती, ज्यांनी आपले कष्ट, मेहनत नाही बघितली आहे, मग त्यांना आपल्या आयुष्यात विचार करण्याची गरज आहे का? खरी अडचण ही नाही, की लोक आपल्याला काय बोलतील. खरी अडचण तर ही आहे, की आपण त्या लोकांचे विचार ऐकायला बसलोत. कोणी टोचून बोलले, की आपण आपले निर्णय बदलतो. हा समाज असाच आहे, जो तुमच्या असफलतेचा मजाक उडवतील. जेव्हा आपण हारतो,
तेव्हा त्यांना आनंद होत असतो. पण जेव्हा आपण नव्याने उभे राहतो तेव्हा यांच्याच कपाळावर आट्या उमटत असतात. लोक काय विचार करतील यापेक्षा मी स्वतः काय करू इच्छिते, माझा निर्णय काय आहे. जेव्हा निर्णय स्वतःच्या मनाने घेतले जातात तेव्हा त्याचा इफेक्ट फक्त आपल्या आयुष्यावर नाही तर आपल्या आत्म्यावरही पडत असतो. आणि जी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात आनंदी असते तीच दुसऱ्यासाठी काहीतरी करू शकते. खरं तर हे आहे की लोक नेहमीच काही ना काही म्हणत राहणार आहेत. आपण जेवढं झुकू तेवढे लोक आपल्याला झुकवणार आहेत. आपण शांत राहिलो तर ते बोलणारच आहेत की हा भित्रा आहे, बोललो तर म्हणणार आहे की ही आगाव आहे. म्हणजेच काय, आपण काहीही करा, कोणाला कितीही सहन करा, तरीही त्रास हा लोकांना होणारच असतो. त्यामुळे तेच करा जे तुम्हाला योग्य वाटेल. बघा, ज्या गोष्टीने आपल्याला आनंद होतो तीच गोष्ट बुद्धिमान व्यक्ती करत असते. आपलं आयुष्य हे काही एक मालिकेची स्क्रिप्ट नाही आहे की समाज काय बोलणार आहे किंवा समाजाला काय आवडेल जे आपण बोललं पाहिजे नाही. बघा, नेक्स्ट टाईम ज्यावेळी मन घाबरेल किंवा विचार करेल की लोक काय विचार करतील तेव्हा स्वतःच एक निर्णय घ्या की आता लोक नाही, मी स्वतः ठरवेल की मला काय करायचं आहे. इथूनच सुरू होणार आहे आपली खरी आझादी. नंबर 9, शांततेत आपली ओळख बनवा. बघा, जेव्हा कोणी आपली किंमत नाही समजत त्यावेळेस आपले मन काय म्हणतं की आता मी हिला दाखवूनच देतो की मी काय आहे, मी कुठल्या टप्प्यात आहे, मी काय कमवले, मी काय केले. मग आपण काय करतो, सोशल मीडियावरती पोस्ट, स्टोरी, स्टेटस ठेवायला सुरुवात करतो. आणि यामुळे आपण काय करतो, आपला टाईम आपण वायाला घालत असतो. बघा, आपल्याला काय वाटतं की लोकांना वाटेल की मीच बरोबर आहे. आपण स्टोरी तर टाकतो ना, स्टेटस ठेवतो, मग आपण विचार करतो की ही स्टोरी, ही स्टेटस बघून लोकांना वाटेल की हा मीच बरोबर आहे आणि तिच्या समोरची व्यक्ती आहे ती चुकीची आहे. पण ही साफ चुकीचं आहे. खरं तर जे खरंच लोक शक्तिशाली असतात ना त्यांना आपल्या असण्याचा आवाज करायला बिलकुलही आवडत नाही किंवा आवाज करण्याची गरजही लागत नाही. जे लोक आपल्याला हलक्यात घेतात ते लोक आपल्या सफाईने नाही बदलणार आहेत. कोणतेही काम करताना गपचूप करा, त्याचा बोबाटा करू नका. गुप्त ठेवलेल्या गोष्टी आणि मौन हे आपल्याला हव्या असलेल्या ध्येयापर्यंत नक्कीच घेऊन जात असतात. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही इच्छित आहे की मला ह्या काळामध्ये हे हे करायचं आहे, मला ही गोष्ट घ्यायची आहे, मला हे कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट घ्यायचे आहे किंवा मला एखादी ज्वेलरी करायची आहे, ते या गोष्टी आहे ना घेस्तोपर्यंत गुप्त ठेवा. कारण ह्या गोष्टी काही इतरांना बघवणाऱ्यातल्या नसतात. बघा, जेव्हा आपण कमी बोलतो आणि जास्त करून दाखवतो त्यावेळी आपली व्हॅल्यू म्हणजे इज्जत वाढत असते. किंवा आज आपण एक नियम बनवा, आपण कोणाला शिकायत करायची नाही आहे, नाही कोणाला सफाई द्यायची आहे आणि दिखावा पण नाही करायचा आहे. फक्त आपल्याला थोडा बदल करायचा आहे. आणि जेव्हा लोक तुमच्यात हा बदल बघतील तेव्हा समजून जा तुमच्या शांततेने ते करून दाखवले आहे जे 1000 शब्दही नाही करू शकत. नंबर 10, स्वतःला एवढे मजबूत बनवा की इग्नोर करणे मुश्किल होईल. बघा, शेवटी सगळ्यात कडवट पण सगळ्यात इफेक्टिव्ह किंवा सगळ्यात खरी गोष्ट, समाज त्याच व्यक्तीला इग्नोर करते ज्याला ते कमजोर समजतात आणि समाज त्यांचीच इज्जत करतात ज्यांची कमी त्यांना खायला उठते. जर तुम्हाला वाटते लोक तुम्हाला हलक्यात घेणे बंद करावे तेव्हा तुम्हाला स्वतःला असे बनवावे लागेल की आपली ॲबसेंटी पण महसूस झाली पाहिजे नाही. म्हणजे ॲबसेंटी ज्या ठिकाणी, आता एखादं फंक्शन आहे तुम्ही त्या ठिकाणी गेलेलं नाही आहेत तर तुमची अनुपस्थिती तिथे जाणवली पाहिजे नाही. बघा, ही एक ताकद रागाने नाही येत तर ही ताकद येते तुमच्या आत्मनिर्भरतेने. जेव्हा आपण एखाद्यावर आवश्यकतेपेक्षा जास्त अवलंबून नाही राहत तेव्हा तुमचा आनंद, तुमची शांतता आणि तुमची ओळख ही कोण्या एका व्यक्तीवर अवलंबून नसते. तेव्हाच तुमची किंमत स्थायी ठरते. स्वतः एवढे मजबूत बना की एखादी व्यक्ती जर आयुष्यातून निघून गेली किंवा तुमची कदर नसेल करत तरी तुमचे आयुष्य थांबले नाही पाहिजे नाही. तुम्ही पुढे चाला, शांत राहा. जेव्हा लोक बघतील की तुम्ही बिना कोणत्या शिकायतीचे म्हणजे बिना कोणत्या तक्रारीचे किंवा न तुटता किंवा बिना कोणाचा बदला घेता तुम्ही पुढे चाललाय तेव्हा त्यांना समजते की त्यांनी तुम्हाला किती कमी समजले होते. आणि त्याच वेळी तुमची व्हॅल्यू दुसऱ्यांच्या नजरेत नाही पण तुमच्या स्वतःच्या नजरेत नक्कीच वाढणार आहे. बघा, लक्षात ठेवा, इज्जत बाहेरून नाही येत, ती आपण स्वतः ठरवत असतो. आपण ज्या दिवशी स्वतःला कमी समजायचे बंद करतो त्यावेळी समाजही तुम्हाला
कमी समजायचे बंद करत असतो. जर या व्हिडिओमधल्या एक जरी मुद्दा तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित असल्यासारखा वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीनच आलेलं असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओबरोबर. तोपर्यंत थँक्स आणि काळजी घ्या सर्वांनी.